हरिओम. आज सोमवार 29 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. मला कुणाचं दुःख पाहवत नाही. ऐकूया महाराज काय सांगतायत. पुष्कळ मंडळी यावी, आलेल्याला खायला घाले, भगवंताचे नाम घ्यावे, या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील ना त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो. तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये मला नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर ते मी विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणि मिळवून पोट भरीन. मला आवडतं की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचाच आहे ना, तरी मला प्रपंचात कधी दैन्यवाणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणे भीक मागण्याची मला कधीच लाज पण वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्याकडे एकच दोष आहे की मला कुणाचं दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचंच नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे आणि तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझा ताई किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसंही असा, पण भगवंताच्या नावाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांना कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. ज्या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहे. माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो आणि त्याला राम पुरवतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.